MIT शिक्षण समूहाच्या संस्थांमध्ये शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, कला, क्रीडा या सगळ्याच गोष्टींची सांगड घातलेली दिसून येते. अजून एक महत्त्वाचा विषय म्हणजे पर्यावरण. या पर्यावरणाच्या हानीबद्दलही MIT मधले विद्यार्थी आणि प्राध्यापक जागरूक असतात. इतकंच नाही तर पर्यावरण रक्षणासाठी विविध उपक्रमही राबवत असतात. विश्वराजबाग या लोणी काळभोर इथल्या सुंदर कॅम्पसमध्ये MIT आर्ट डिझाईन टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी बरोबरच विश्वशांती गुरुकुल ही प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण देणारी संस्थाही कार्यरत आहे. हे सर्व आज आपल्यासमोर मांडण्याचं निमित्त म्हणजे कॅम्पस नजीकच्याच सार्वजनिक कचरा डेपोमुळे धोक्यात आलेलं विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि पर्यावरणाची हानी सुद्धा. आज या कॅम्पसमध्ये वेगवेगळ्या स्ट्रीम्समध्ये किंवा विषयांमध्ये सुमारे 20,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यातच निवासी शाळा आणि महाविद्यालय असल्यामुळं सुमारे 5,000 निवासी विद्यार्थी आणि 1,000 कर्मचारी कॅम्पसमध्येच राहत आहेत. शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी 2026 या दिवशी या मुळामुठा नदीपात्रामध्ये MIT ADT विद्यापीठालगत असलेल्या कचरा डेपोला आग लागली आणि त्यातून प्रचंड धूर आणि त्या स्मोक्सच्या सगळ्या हे निघाल्या आणि हे सगळं शुक्रवारी संध्याकाळी या कॅम्पसमध्ये पूर्ण आच्छादित झालं आणि त्यातून या कॅम्पसमध्ये जवळपास 5,000 मुलं राहतात, 1,000 आमचे कर्मचारी राहतात, असं जवळपास 6,000 मुलं आणि कर्मचाऱ्यांचं वास्तव्य या ठिकाणी आहे. तर या सगळ्यांना त्यामुळं त्रास व्हायला लागला. रात्री साधारण 1:30-2 वाजता आम्ही त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम चालू केलं. परंतु एकंदरीत ही सगळी परिस्थिती पाहता गेली अनेक वर्ष म्हणजे जवळपास मला वाटते 2020 पासून आम्ही या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा शासन स्तरावरती करतो आहे. ग्रामपंचायतीवरती या बाबतीमध्ये आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे. ग्रामपंचायतीने देखील त्यांचा पत्रव्यवहार जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी आणि ज्या काही शासकीय यंत्रणा आहेत त्यांच्याकडे त्याची मागणी त्यांनी केलेली आहे. परंतु या नदीपात्रामध्ये आणून कचरा टाकणं हे कुठल्याही नियमात बसत नाही. त्याचबरोबर तो कचरा नष्ट करण्यासाठी त्याला पेटवून देणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि त्यातून ह्या सगळ्या विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील आणि त्याही पुढे जाऊन या परिसरामध्ये राहणारे जे नागरिक आहेत म्हणजे हायवेची जी उत्तर बाजू आहे तर ती नदीला लागून असल्यामुळं तर इथली सगळी लोकवस्ती जी आहे ती पूर्णपणे बाधित होती आहे. त्या मुलांनी जे काही निवेदन आता बनवून पोलीस स्टेशनला आणि इतर प्रशासकीय यंत्रणाला ते देत आहेत आणि त्यांची एवढीच मागणी आहे की ह्या नदीमध्ये हे कचरा टाकणं पूर्णपणे बंद झालं पाहिजे आणि तो कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळला जातो हे देखील त्वरित थांबलं पाहिजे. कॅम्पसच्या लगत लोणी काळभोर, कदम वाक वस्ती, मांजरी, थेऊर परिसरातला सार्वजनिक कचरा टाकण्यासाठी डम्पिंग ग्राउंड आहे. ही जागा कॅम्पस जवळून वाहत असणाऱ्या मुळामुठा नदी किनारी आहे. सर्व प्रकारचा कचरा ज्यात हॉटेलचं वेस्ट, प्लॅस्टिक, विघटन न होणारा कचरा इथं वर्षानुवर्ष टाकला जातोय. त्याशिवाय कारखान्याचा रासायनिक कचराही नदीत सोडला जातोय. अर्थात MIT कॅम्पसमध्ये असणाऱ्या विद्यार्थ्यांचं आरोग्य यामुळे धोक्यात आलंय. नुकत्याच गेल्या आठवड्यात घडलेल्या कचरा डेपोतल्या आगीच्या घटनेनं पुन्हा एकदा हा मुद्दा ऐरणीवर आलाय. बट उस दिन क्या हुआ कि इतने पैमाने पे उन्होंने पूरा जो कचरा था पूरा कचरा को उसमें डंप किया और उसको जला दिया और इतने ज़ोर से जला दिया कि पूरा अपने लंग्स में अपने जितने सारे बच्चे हैं हॉस्टल से बाहर आके और ऊपर से अस्पताल में अपना विश्वराज हॉस्पिटल के आसपास जितने सारे हॉस्पिटल्स हैं उनको हमें दाखिला करना पड़ा. जितने सारे ये जो जला रहे हैं उनको भी बंद करना पड़ेगा. मतलब हमें दोनों बंद करना पड़ेगा. डंपिंग भी बंद करना पड़ेगा और जलाना भी बंद करना पड़ेगा. और हो सके तो प्रशासन से हमारा रिक्वेस्ट है, दरख्वाहिश है कि यहाँ से वो उनको दूर ले जाएं तो बेटर है. मतलब हमारे जो डंपिंग यार्ड है या ये जो डंपिंग यार्ड ये बोल रहे हैं जो भी बोल रहे हैं उनको हमें दूर ले जाना पड़ेगा. ये हमारी रिक्वेस्ट. डंपिंगमध्ये कोणता कचरा आहे सांगता येणार नाही, एवढा सगळा कचरा त्याच्यामध्ये. अगदी घरातल्या कचऱ्यापासून ते इंडस्ट्री वेस्टपर्यंतचं सगळं तिथे येऊन पडतंय. पाणी जर बघितलं त्या नदीचं तर ते पाणी आहे का केमिकल आहे का आणखीन विषारी द्रव आहे, इतकी भीती वाटावी अशी परिस्थिती आहे. विद्यार्थी अभ्यास करतायत कारण मार्च आणि एप्रिल परीक्षांचा दिवस सगळे सुरू झालेत. मुलांना बसायला मोठमोठ्या लॉन्स आहेत, अभ्यास करायला लायब्ररी आहेत. पण जर ह्या सगळ्या लायब्ररीज आणि आमचे सगळे वर्ग
आणि फॅकल्टी आम्हाला न दिसेल इतके केबिनपर्यंत आतपर्यंत असा हा धूर तयार झाला होता आणि जाणवत होतं की हा धूर हा व्यवस्थित म्हणजे ज्याला आपण म्हणूयात की तो अतिशय घातक आहे. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, हा जो धूर आहे याचा विल्हेवाट लावणं, ह्याच्यासाठी विद्यापीठ सातत्यानं आपल्या ग्रामपंचायतीशी, जिल्हाधिकाऱ्यांशी, शासकीय यंत्रणेशी चांगला सातत्यानं पाठपुरावा करते आहे. पण कुठेतरी एकत्रित पद्धतीनं येण्यासाठी विद्यापीठानं जे प्रयत्न केलेत किंवा पाऊल उचललेलं आहे त्याला सहकार्य आता शासनाने आणि ग्रामपंचायतीनं देण्याची अतिशय गरज आहे. आणि हा फक्त आपल्याच परिसरात नाही, विद्यापीठाच्या अगदी तुमच्या हा जो महामार्ग जातो आहे, राष्ट्रीय महामार्ग, तिथपर्यंत जर त्याचे धूर जात असेल तर मला वाटतं याची दखल खूप गांभीर्यानं सगळ्यांनीच घ्यायला पाहिजे. कचऱ्यातल्या प्लास्टिकच्या वस्तू किंवा प्लास्टिक पेटल्यानं विषारी धूर निर्माण होऊन तो कॅम्पसमध्ये पसरून इथे निवासी असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला. त्याचाच परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या कचरा डेपोला केलेला तीव्र विरोध. हो सकता है ना, ये गवर्नमेंट हमारे लिए कुछ तो कर सकती है ना, कुछ तो सोल्यूशन हो सकता है. ये हमने पोस्टर बनाए अवेयरनेस रेज करने के लिए. इधर वो लोग कचरा डंप करते हैं, हमारे सांसें को डिस्ट्रॉय होते हैं. चांगल्या तऱ्हेने ते सॉल्व करू शकतात, हे आमची फक्त आशा आहे. हे फक्त आमच्यासाठी नाही, लोणी काळभोर असू दे, इथले आज या जागेला जे आहेत ह्यांना पण त्रास आहे. हीच आमची अपेक्षा आहे स्कूल आणि स्टुडंट्सकडून. यहाँ MIT के कैंपस में 20,000 बच्चे हैं और ये जो 2-3 दिनों से ये धुआं चल रहा है, जो नदी के पोल्यूशन जला रहा है, इसकी वजह से हमें बहुत सारी परेशानियां हो रही है. इतना अच्छी जगह है, वी आर वेरी ब्लेस्ड टू हैव अ रिवर फ्लोइंग इन आवर कैंपस, बट देयर इज नो डिफरेंस दैट इज बीइंग मेड बाय द गवर्नमेंट. एंड वी आर नॉट हियर फॉर सिंपैथी, वी आर हियर फॉर एक्शन. लोणी काळभोर इथल्या कचरा डेपोसाठी योग्य आणि मोठी जागा मिळणं अपेक्षित आहे, जेणेकरून कचरा हा नागरी भागापासून दूर संकलित केला जाईल किंवा त्याची विल्हेवाट लावली जाईल. अन्यथा कचरा, त्यातून होणारं प्रदूषण, आगीतून पसरणारा विषारी वायू, त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम, या सगळ्या गोष्टी आपण पर्यावरण आणि आरोग्याबाबत किती बेफिकीर आहोत आणि भौतिक प्रगती साधताना पर्यावरणाकडे केलेलं दुर्लक्ष भविष्यात किती हानिकारक ठरू शकतं हे दाखवणारं आहे. तेव्हा लवकरच संबंधित शासकीय यंत्रणांना सजगता येऊ दे, जागृती येऊ दे, हीच आशा आहे.